नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी सोयाबीन पुलावची रेसिपी। तर ही बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही, कारण आपण याला कुकरमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे ते पाहू। तर इथे 1 वाटी आपण दही घ्यायचं आहे, नंतर काही खडे मसाले घेतले आहेत, नंतर आता आपण इथे 2 वाट्या बासमती राईस 15 मिनिटांसाठी भिजत घालून घेतला आहे। 2 कांदे उभ्या स्लाइसमध्ये चिरले आहेत, 1 टोमॅटो आहे, अद्रक लसूण पेस्ट, नंतर शिमला मिरची, पुदिना, कोथिंबीर, गाजर आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर आता इथे 1 वाटी सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी भिजत घातले होते, नंतर त्यामधील सर्व पाणी काढून घेतलं आहे। तर आता त्यामध्ये 1 वाटी आपण दही घालून घेऊया आणि नंतर काही सुके मसाले घालू। तर इथे 1 चमचा धने पावडर घातली आहे, नंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। नंतर आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत। तर यामध्ये मी आता 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे। तर आता हे मसाले आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। मसाले चांगले मिक्स झाले पाहिजेत आणि ह्याला आपण अर्ध्या तासासाठी असंच मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तर बघा इथे एकदम मस्त असे मसाले मिक्स झालेले आहेत। तर अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवूया। नंतर कुकरमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तर तूप जळू नये म्हणून आपण यामध्ये तेलाचा वापर करून घेऊया। तर आता यामध्ये तेल घातल्यानंतर तेल आणि तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि आपण घेतलेले सर्व खडे मसाले त्यामध्ये घालून घेऊया। खडे मसाले चांगले तडतडले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरी घालून घेणार आहोत आणि नंतर आता त्यामध्ये आपण कट करून घेतलेले 2 उभ्या स्लाइसमधले कांदे घालून घेणार आहोत। तर कांदा आता आपण 5 मिनिटांसाठी चांगला परतून घेणार आहोत। कांद्याचा कलर एकदम चेंज होऊपर्यंत आपण कांदा इथे परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा होऊपर्यंत आपण कांदा चांगला परतून घेऊया। नंतर आता त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालून घेऊ। तर इथे मी गाजर घालून घेतलेला आहे, नंतर आपण शिमला मिरचीही त्यामध्ये घालून घेणार आहोत। तर गाजर आणि शिमला मिरची आपण 2 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि त्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। तर आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण यामधील आलं लसूणचा कच्चापणा होऊपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया। नंतर यामध्ये आता अशा प्रकारे पुदिन्याची पाने आपण तोडून घालून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे, टोमॅटो चांगलं भाजलं पाहिजे। तर 2 ते 3 मिनिटांसाठी आता टोमॅटो चांगलं भाजून घेऊया। नंतर आता टोमॅटो भाजल्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालू। 1 चमचा धने पावडर, नंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून घेऊया। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी मीठही घालून घेतलं होतं। नंतर आता हे चांगलं मसाले मिक्स झाले की मसाले खाली लागायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि आता याला आपण 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेणार आहोत। थोडंसं पाणी घातल्यामुळे याचा चांगला बेस तयार होतो। नंतर आता आपण हे मॅरिनेट केलेले सोयाबीन यामध्ये घालून घेणार आहोत। आता सर्व सोयाबीन त्यामध्ये घालून घेऊया आणि आपण हे 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं यामध्ये परतून देणार आहोत। सोयाबीन चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आता याला 2 ते 3 मिनिटांसाठी आपण चांगलं हलवू आणि त्यावर कुकरचं टोपण असंच ठेवायचं आहे, टोपण लावायचं नाही। 2 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे। बघा 2 मिनिटांनंतर किती मस्त अशी सोयाबीन तयार झालेली आहे। तर आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया। तर तांदळातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपण यामध्ये घालून घेऊया। नंतर आता याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। सोयाबीन आणि तांदूळ चांगलं मिक्स करून झालं की नंतर त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या तांदूळ वापरला होता, तर त्यामध्ये मी 2 वाट्याच गरम पाणी घालून घेतलेलं आहे। तर पाण्याचा वापर व्यवस्थित करा। जेवढे तांदूळ घेणार आहात तेवढंच तुम्ही पाणी यामध्ये घालायचं आहे। तुम्ही तांदूळ कशानेही मोजू शकता आणि तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि हे आपण थोडं मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेणार आहोत आणि नंतर आता आपण कुकरचं टोपण लावून कुकरची फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 1 शिट्टी असे करून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या कुकरनुसार किती शिट्ट्या करायच्या ते बघून घ्या। तर बघा अशा प्रकारे आपला पुलाव तयार झालेला आहे।
तर मी लगेचच कुकर उघडलेला आहे, तर तुम्ही त्याला 5 मिनिटासाठी रेस्ट होऊ द्या. बघा एकदम मस्त असा सुटसुटीत पुलाव तयार झालेला आहे. तर हा सोयाबीन पुलाव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.